उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, मी आपलं प्रथमतः स्वागत करतो। सासवड सारख्या ठिकाणी इतक्या लांब आपण सर्वजण आलात त्याबद्दल पहिले आपले सर्वांचे आभार मानतो। आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की गेल्या 1 महिन्यापूर्वी पालखी तळावर 10 मार्च रोजी महिला दिनाचा कार्यक्रम माझी मुलगी डॉक्टर ममता आणि तिच्या सर्व सहकार्यांनी घेतला होता आणि उदंड असा प्रतिसाद त्याला होता। 4-5 हजार महिला त्या पालखी तळावर होत्या। मी पाहुणा म्हणून तिथे गेलो आणि अचानकपणे मला तिथे थोडंसं जाणवलं की मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विचार करतच होतो, पण तिथे जेव्हा साक्षात्कार झाल्यासारखं झाल्यानंतर मी उत्स्फूर्तपणे बोललो। आणि आता ही वेळ आली आहे, 5,50,000 पवार विरोधी मतदान ह्या ननंद भाऊजाई असतील तर कोणाला होणार, अशा प्रकारचा विचार केल्यानंतर लोकशाहीमध्ये मतदारांना पूर्णपणे मतदारांचा त्यांच्या चॉईसचा उमेदवार निवडण्याचा अधिकार द्यावा या परमोच्च हेतूने मी ही निवडणूक लढणार असं जाहीर केलं। लोकशाही न्यूजने लाईव्ह ते दाखवल्यानंतर मग दुसऱ्या दिवसापासून TV9 पासून सर्वच मीडिया या बाबतीत सतर्क झाला आणि गेले 15 दिवस आम्ही कुठच्याही प्रकारे ही निवडणूक लढायचीच या ठाम निर्णयाप्रत आम्ही सर्वजण होतो। म्हणजे आता तुम्हाला वर पाठवलं मी, खाली जेव्हा तुम्ही आला त्यावेळेस थोडीशी गर्दी कमी होती, आज रंगपंचमी आणि एक मयत झाल्यामुळे, पण नंतर तो सगळा रोष आला। हजारो शेकडो कार्यकर्ते होते, सर्व पदाधिकारी, आणि या बाबतीत जरी मी हेच सांगितलं होतं की मी निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेईल, त्यामुळे बऱ्याच तिखट प्रतिक्रिया सुद्धा मला ऐकाव्या लागल्या आणि मग नीट त्यांना समजावून मी लढल्यानंतर काय झालं असतं, मी खासदार झालो असतो तरी काय झालं असतं, जर आपल्याकडे कनेक्ट कुणाचं नसतं तर लोकांचं किती नुकसान झालं असतं, पुढच्या पिढ्यांचं काय नुकसान झालं असतं, त्याच्याऐवजी एवढ्या सगळ्या पुढे जाऊन एकच फोन मला असा आला होता। माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होती फोनवर, मुख्यमंत्र्यांशी 2दा प्रत्यक्ष चर्चा झाली, तरी मी माझा निर्णय बदलला नव्हता आणि लोकांचा पूर्णपणे सगळ्या विधानसभा मतदारसंघातून बारामतीच्या तोंड असेल, इंदापूर असेल, भोर असेल, पुरंदर असेल, खडकवासला सगळीकडून जो एक सुप्त अंडरकरंट मला दिसला, लोकांचे अगदी राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी याच्यात सामील होते, भाजपचे देखील काही पदाधिकारी याच्यात सामील होते, काँग्रेसचे देखील काही लोक या संपूर्ण लढ्यात सामील झालेले की हे केलं पाहिजे। मी ठरवलं होतं ते करायचं, परंतु एक फोन खदगावकर करून जे आमचे ओळखी आहेत मुख्यमंत्री महोदयांचे, मी ऐकतच नाही, त्यावेळेस माझ्यावर मुख्यमंत्री रागावले सुद्धा एकदा, पण तरी मी निघून आलो। आणि मग खदगावकरांचा एक फोन मला वाटते 26 तारखेला मला आला, बापू मुख्यमंत्र्यांना अडचण होते तुमच्यामुळे, महायुतीला अडचण होते तुमच्यामुळे, सर्व ठिकाणी जर अपक्ष उमेदवार जर लोकांनी एकमेकांच्या विरुद्ध केले तर महाविकास आघाडीचा फायदा होत कदाचित 10-20 खासदार पडतील अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना कुठेतरी ऐकत नाही विजय शिवतारे, यामुळे वरिष्ठ नेत्यांकडून जर काही गैरसमज झाले तर ते चालणार नाही। हे जेव्हा मला त्यांनी सांगितलं एका क्षणार्धात की याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची अडचण होते आणि महायुतीची अडचण होते, एका आपल्या स्थानिक लढ्यासाठी राज्याचं हित आणि त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांना बनवण्यासाठी तिसऱ्यांदा देशाची सत्ता भाजपच्या हातात, पुन्हा राष्ट्रनिष्ठ देशाची सत्ता भाजपकडे देण्यासाठी जर कुठे माझ्या हातून जर काही अशा प्रकारचा प्रमाद घडला तर कदाचित तो इतिहासात लिहिला जाईल। आणि म्हणून निव्वळ आणि निव्वळ मुख्यमंत्र्यांच्या त्या मोहिजींच्या एका फोनवर मी म्हटलं मी लगेच येतो। मुख्यमंत्री त्यावेळेस मंदिरात कुठे राजस्थानला गेले होते, मला लगेच कॉन्फरन्सवरून फोन लावून दिला आणि मुख्यमंत्री महोदय खुश झाले, बट ठीक आहे की चांगला निर्णय तुम्ही घेताय, आपल्या सगळ्यांचा तो हिताचा आहे। आणि म्हणून मग 28 तारखेला रात्री 11 ते 2 3 तास मुख्यमंत्री
दोन्ही उपमुख्यमंत्री अशी चर्चा झाली. मी सुरुवातीला सगळं ऐकून घेतलं. नंतर माझंही म्हणणं मांडलं की कशामुळे काय झालं आता ते निगेटिव्ह मी बोलणार नाही, पण मला शारीरिक त्रास जो झाला, मला आणखी अडचणी झाल्या, माझं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, माझ्या लोकांचं नुकसान झालं. 5 वर्ष माझा गुंजवणीचा प्रकल्प रखडला, विमानतळ रखडलं, राष्ट्रीय बाजार रखडला. हे जर मी आमदार असतो तर आता इतक्या दुष्काळामध्ये पूर्ण पाणी फिरलेलं असतं. कारण लार्सन टुब्रोला मी 3 वर्षाचा पिरियड एक्झिक्युशनसाठी दिला होता, लेईंग पाईपलाईन पूर्ण करायला, आणि 2 वर्ष ते चालवून दाखवण्यासाठी होतं. 5ही वर्ष संपत आले. जर मी आमदार असतो तर कदाचित पाठी लागून हे झालं असतं. नाही झालं काय हरकत नाही, कोणाला दोष देण्याचं कारण नाही. पण आता जेव्हा मी सगळ्यांचं त्यांचं ऐकून घेतल्यानंतर 1 तासानंतर मी ज्या माझ्या प्रमुख मागण्या होत्या त्या प्रमुख मागण्या, शेवटी आमच्यासारखी मंडळी राजकारणात काय आहेत, स्वार्थाच्या पलीकडे अब्जो रुपयांचे व्यवसाय करून निव्वळ डेडिकेशन, समर्पित आयुष्य, मी देवळात बोललो होतो की इथून पुढचं माझं आयुष्य हे पूर्णपणे राज्यासाठी, मतदारसंघासाठी, लोकांसाठी समर्पित आहे, कसले हँकी पेंकी नाही. आणि म्हणून मग याच्यामधून एक चांगल्या प्रकारचं जर गोष्ट घडली, हा पुरंदरचा तह जसा इतिहासात आहे तसा हा जर तह झाला तर त्याच्यामधून काही चांगल्या गोष्टी जर अचीव्ह झाल्या तर त्याचा आनंद आहे. शेवटी राजकारण आम्ही कशासाठी, लोकांच्याच हितासाठी करत असतो. आणि म्हणून महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये 1 नंबरचं गुंजवणीचं धरण मी पूर्ण केलेलं आहे. 1307 कोटीची लार्सन टुब्रोला पाईपलाईनची ऑर्डर दिलेली आहे. आज 4 वर्षे डिले झाल्यामुळे त्याची किंमत वाढलेली आहे. त्याचप्रमाणे वाजेघर, वांगणे आणि शिवगंगा खोरं या 3 उपसा सिंचन योजना भोरच्या माझ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. मी मंत्री असताना त्या मंजूर केल्या होत्या, पण पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना सुद्धा त्या मंजूर झाल्या होत्या. पुढे त्याचा फॉलोअप झाला नाही, शेतकऱ्यांची आंदोलनं झाली आणि ते काम ठप्प आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आचारसंहितेच्या पिरियडमध्ये या योजनांचं संपूर्ण पेपरवर्क पूर्ण करून आचारसंहिता संपल्याबरोबर गुंजवणीच्या पाईपलाईनच्या वाढीव खर्चासह 3 या उपसा सिंचन योजना या प्रकल्पाने टाकून 1782 कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता या प्रकल्पाला देऊन त्वरित पाईपलाईनचं काम, एकदा त्यांच्या मंजुऱ्या झाल्या, काम सुरू झालं पंपिंग स्टेशनचं वगैरे की काही अडचणी नाहीत. त्यामुळे निश्चितपणे ह्या पाईपलाईनचं काम सुरू होईल. याच्यात आणखी एक चूक नंतरच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या काळात झाली होती. मूळ जी पाईपलाईन होती ती पाईपलाईन पुरंदरमध्ये वाल्याच्या बारावाड्यामधून राखेपर्यंत जात होती. ती पाईपलाईन पाणी कुठेही एका समपातळीत येते म्हणून त्यांनी खर्च कमी करण्यासाठी म्हणा किंवा आणखी कोणाच्या फायद्यासाठी म्हणा ती खालून घेऊन गेले होते जेऊर आणि माणकेमधून. त्याच्यामुळे लोकांना हा डाऊट होता की जेव्हा कधी अडचणी असतील, पाऊस नसेल, ह्या जर लाईन वरून जर मोठ्या असतील तर मोठ्या वॉल खोलल्याबरोबर खाली सगळी शेततळी वगैरे जी काय आहेत, ओढे नाले भरले जातील. त्यामुळे त्याला देखील मंजुरी द्यावी. आणि म्हणून त्याच्या सकट मला वाटतं 102 कोटी साधारणतः पाईपलाईन वरून घेतल्यामुळे वाढत आहेत. असे एकूण 1782 कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन वॉर फुटिंगवर, युद्ध पातळीवर हे काम सुरू व्हावं. हे प्रश्न मिटले. 3 शिवगंगा खोरा आणि वाजेघर वागणीचं तर ताबडतोब काम सुरू होते. 2 वर्षाच्या आत 2-2 किलोमीटरवर संपूर्ण यंत्रसामुग्री टाकून 2 वर्षाच्या आत पाणी कुठच्याही परिस्थितीत पुरंदरला आलं पाहिजे अशा प्रकारची मागणी मी केली. त्यांना तिघांनी मंजुरी दिलेली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संदर्भामध्ये कुठचंही भूसंपादन नाही, कंपल्सरी भूसंपादन नाही, स्वेच्छा खरेदीने शेतकऱ्यांना जो रेट द्यायचा आहे, जसं आता आमचा पालखी मार्ग गेला, अगदी भर पिकातून गेला, पण लोकांना चांगले पैसे मिळाले, एकाने अडचण केली नाही, कोर्टात गेला नाही. सर्व लोकांनी पालखी मार्गाला जागा स्वेच्छेने सर्व शेतकऱ्यांनी दिली. तशा प्रकारे स्वेच्छा खरेदीने जर लोकांना जमीन द्यायची असेल तर स्वेच्छा खरेदीचा रेट जाहीर करा, पैशांची तरतूद करा. कारण एकदा स्वेच्छा खरेदीला 100 लोक आले आणि जर पैसे द्यायला नसतील तर अडचण मिळेल. तुम्ही निदान 1000-2000 कोटीची व्यवस्था करून स्वेच्छा खरेदी जाहीर करा. ज्यांना द्यायचं असेल, जर नाही शेतकऱ्यांनी दिली मग काही प्रश्न नाही, कोणालाही फोर्स केला जाणार नाही. आंतरराष्ट्रीय विमानतळ या बाबतीत मार्गी लागलं पाहिजे. हा देखील दुसरा एक प्रकल्प मी त्यांना सांगितला. दिवे येथे 200 एकरवर राष्ट्रीय बाजार याचं मी नियोजन केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी मंजुरी दिली होती. विभागीय आयुक्त आणि
मार्केट समितीचे त्यावेळेचे प्रशासक देशमुख या सर्वांनी तो प्रकल्प बनवला होता, प्रस्ताव बनवला होता, कलेक्टरांच्या मंजुरी झाल्या होत्या. सरकार बदलल्यानंतर तो थंड्या बस्त्यात गेला होता. तो परत हे करून 200 एकर फुकटची जागा आहे, गायरांची जागा आहे, पण शेतकऱ्यांना माझ्या पूर्णपणे इथे जर मार्केट झालं तर आज कुठे इकडे बसतायत, तिकडे बसतायत, तिकडे बसतायत, संपूर्ण पुणे जिल्ह्यातले सगळे मोठे शेतकरी त्यांच्यासाठीची एक महत्त्वाची ही योजना होईल आणि शेतकऱ्यांना भाव देखील चांगला मिळण्यासाठी जी मदत होईल. त्यामुळे गायरांची जमीन आहे, फक्त मंजुरी करून बांधकामासाठी पैसे द्यायचे तो बाजार करावा, त्याला देखील त्यांनी मान्यता दिलेली. फुरसुंगी आणि देवाची उरुळी नगरपालिका अंतिम शासन निर्णय. आपल्याला माहित आहे की पुण्यामध्ये जेव्हा ही गावं नवीन समाविष्ट झाली होती 12 पट टॅक्स झाला होता. 5 रुपये स्क्वेअर फीटचा कमर्शियलचा टॅक्स 60 रुपये झाला होता आणि त्यामुळे कुणालाही परवडत नव्हतं. खिशातून पैसे घालून सुद्धा टॅक्स भरता येत नव्हतं अशी अवस्था होती. आणि मग कायदा काय बदलता येत नाही म्हणून एक नवीन कल्पना मी मांडली आणि मुख्यमंत्र्यांनी आणि सर्व अधिकाऱ्यांनी मान्य केली की देवाची आणि फुरसुंगी 2 पूर्ण गावं आहेत, ही 2 पूर्ण गावं बाजूला करून त्याची नगर परिषद करावी. पहिला GR निघाला, नोटिफिकेशन निघालं, त्याच्यावर सूचना आणि हरकतीसाठी 60 दिवसाचा जो वेळ दिला होता तो झाला आणि दुसरं नोटिफिकेशन निघण्याच्या आत हायकोर्टात काही लोक गेले होते, काही पक्षांचे लोक, नाव घेणार नाही मी, पण हायकोर्टाने त्यांचं ते अपील फेटाळून लावलं. पुढे राजकीय काही घडामोडी झाल्या आणि थोडंसं ते थंड झालं. मी तिघांनाही आता विनंती केली आहे की दुसरं नोटिफिकेशन जे आहे, आचारसंहिता संपल्याबरोबर सगळी प्रोसेस झालेली आहे. 12 नोव्हेंबरला मीटिंग झाली, त्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी लिहिलं आहे की सुप्रीम कोर्टाची एक केस आहे, त्याचा निर्णय आणि वॉर्डचे एकदा निर्णय झाले की ताबडतोब त्याच दिवशी दुसरी अंतिम सूचना तुम्ही काढा, असा लेखी आदेश 12 नोव्हेंबरच्या मिनिट्स ऑफ मीटिंगमध्ये दिलाय. त्याची अंमलबजावणी आपण करावी हे देखील सांगितलेलं आहे. फुरसुंगी आणि देवाची पाण्याची उरुळी जी आहे 118 कोटीची, गेम चेंजर अशा प्रकारची अनेक 2007 पासून पाणी मिळेल कचरा डेपोमुळे सगळं पाणी खराब झालेलं होतं. 2017 साली मी मंत्री असताना त्याला मुख्यमंत्री पेयजल योजनेतून मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच त्यावेळेस ती मंजुरी दिली. पुढचा 80% काम पूर्ण झालं. दुर्दैवाने सरकार बदललं आणि 25 कोटीसाठी ती योजना रखडली होती. आदरणीय शिंदे सरकार आलं. 2 ऑगस्टला स्वतः मुख्यमंत्री त्या योजनेवर आले. एवढी मोठी योजना आणि 4.5 लाख लोकांच्या घरात जाणार पाणी, त्यांनी 25 कोटी इमिडिएट दिले आणि गेल्या 2 महिन्यापूर्वी त्याची संपूर्णपणे पाण्याची वितरण व्यवस्था सुरू आहे. काही ठिकाणी अजून ESRच्या टँक बिंग बाकी आहेत, 1-2-3 महिन्यात संपेल, पण काही वस्त्या त्याच्यामध्ये राहून गेलेल्या. म्हणजे देवाच्या ओळीतली धनगर वस्ती असेल, संकेत विहार असेल, अशी अनेक मोठ्या मोठ्या वस्त्या चुकून विसरून राहिलेली आहेत. त्याच्यासाठी DPR करून सर्वे करून त्याचा समावेश, कारण त्या लोकांनाही पाणी दिलं पाहिजे आणि म्हणून त्याचा समावेश याच योजनेमध्ये करून अतिरिक्त निधी जो लागतोय तो त्याला मान्यता देऊन तो ताबडतोब द्यावा, जेणेकरून हे काम चालू असतानाच या सर्व वस्त्यांना, म्हणजे आदर्शनगर एक मोठं 10,000 लोकवस्तीचं आहे, तिथे एक पाण्याचा थेंब नाही, 2-4 टँकर आता फक्त आपण देत असतो. त्यामुळे टँक्समधून पाणी देणं सोपं आहे, फक्त पाईपलाईन करणे एवढंच त्याच्यातला भाग आहे. त्यामुळे त्याला देखील मान्यता त्यांनी दिलेली आहे. पुरंदरसाठी, बारामतीच्या दुष्काळी पट्ट्यासाठी आणि दौंडच्या काही दुष्काळी भागासाठी वरदान ठरलेली पुरंदर उपसा योजना 2012 साली मी कार्यान्वित केली, मी आमदार झाल्यानंतर. दुर्दैवाने त्याच्यावर मेंटेनन्स वगैरे जो काय व्हायला पाहिजे होता तो झाला नाही आणि आता 10-12 वर्षात सततच्या मशीन चालून, पंप चालून विअर अँड टिअर खूप झालेलं आहे आणि सततचे पंप बंद पडत असतात. एवढा दुष्काळ आहे, सर्व ठिकाणी पाण्याची बोंब आहे. आज पुरंदरमध्ये तुमचं पिसर्वे असेल, माळशिरस असेल, इकडचे सगळे ऊस सुकलेले आहेत. त्यामुळे ही योजना चालवण्यासाठी इमिडिएट 56 कोटी रुपयांची गरज आहे. त्याची तरतूद अर्थसंकल्पात मी त्याच वेळेस करून घेतली होती. तुम्हाला देतो, एकच मिनिट, निर्णय सांगतो. बारामतीच्या जिरायती भागाला 50 वर्षात पाणी देता आलं नव्हतं. माझ्या मंत्र्याच्या अभ्यासानुसार नीरा नदीतलं पाणी करा नदीमध्ये टाकून बॅरेज करून अख्खी करा भरून ठेवायची, हा प्रश्न कायमचा संपेल. त्याच्यावर देखील काम इमिडिएट सुरू करण्याच्या जलसंपदा मंत्र्यांनी, म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी ऑर्डर दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याला जेजूर दिलेलं आहे. जेजुरी देवस्थान विकास आराखडा ऐकून घे, म्हणजे लोकांना माझा माहीत पडेल माझ्या माध्यमातून.
349 कोटीचा जेजुरी विकास आराखडा मी 2018ला केला. 109 कोटी रुपये शिंदे सरकार आल्यानंतर मिळाले. पुढचे 100 कोटी रुपये ताबडतोब आम्हाला द्यावे, जेणेकरून मार्चपर्यंत ते काम सुरू होईल. आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट जी चांगल्या प्रकारची न्यूज होऊ शकते, पुण्यामध्ये आता जागा कमी आहेत, शहर वाढते आणि म्हणून पुण्यामध्ये असणारे जे गोडाऊन्स आहेत जिथे संपूर्णपणे आपली लोकसभेची मोजणी वगैरे चालते, पुण्यामध्ये आता एखादं मोठं हॉस्पिटल बांधायचं असेल वगैरे जागा नाही आहे. आणि म्हणून ती जी गोडाऊन्स आहेत ती वडकी इथे 17 एकर गायरान आहे, त्या गायरानं जर शिफ्ट केली तर एवढी मोठी जागा पब्लिक पर्पजसाठी पुण्या शहरामध्ये मिळेल. ती एक त्यांना मी मागणी केलं आहे. आणि त्याचबरोबर माझ्याकडे कोडीत असेल, दिवे असेल, इथे 400 एकर जमिनी आहेत, गायरांच्या जमिनी आहेत. त्याच्यामध्ये सेंट्रल बाग, कारण आतापर्यंत काय झालंय, केंद्र सरकारचे सगळे प्रकल्प बारामती, मोठं कृषी विद्यालय, संशोधन केंद्र, या 400 एकरवर इथे जर केलं, ती जागा उपलब्ध आहे. त्या दोघांनी तिघांनी एका मिनिटामध्ये, कारण एवढी जागा उपलब्ध असेल तर मोठे प्रकल्प आपण केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा घेऊ, अशी देखील त्यांनी मान्यता दिलेली आहे. आणि त्यामुळे अगदी क्लिअर कट माझ्या लोकांना मला समजावं लागलं की उद्या मी खासदारकी लढून जिंकलो असतो तर काय करू शकलो असतो, हरलो असतो तर काय झालं असतं. एवढ्या सगळ्या नेत्यांशी जर आपण कनेक्ट तोडून काही गोष्टी केल्या तर लोकांच्या हिताचं नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आमच्या मंजूर झाल्या. जे काही आमदार खासदार बनून होणार ते सगळं आज तुम्हाला दोन्ही मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आणि हे मी तुम्हाला आत्ता सांगतोय, पण ह्या सगळ्या घोषणा प्रचाराच्या दरम्यान दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पालखी तळावर पुरंदरच्या आणि संपूर्ण बारामतीच्या जनतेच्या समोर करणार आहेत, हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. राहिली गोष्ट माझ्या वैयक्तिक या बाबतीतली आमदारकी आणि या बाबतीतली, मी स्पष्टपणे सांगितलं, जे तुम्हाला बोलायचं ते मला सांगू नका. मी निव्वळ आमदारकी वगैरेसाठी इथे आलो नाही. माझं लोकांचं काम झालं पाहिजे. हे प्रकल्प एवढे मोठे गेम चेंजर, मला माहित नाही मी किती जगेल आणि काय होईल. किडनीचा त्रास आहे, डायलिसिस आहे, ओपन हार्ट सर्जरी झालेली आहे. हे प्रकल्प पूर्ण होणे ही काळाची गरज आहे. नवीन पुणे पुरंदर होणार आहे. एकदा एअरपोर्ट आला की जसं मुंबई नवी मुंबई, दिल्ली नवी दिल्ली, तसा पुरंदर हा ग्रीन प्रोजेक्ट संपूर्ण होत प्रचंड प्रमाणामध्ये नोकरीच्या, व्यवसायाच्या संधी या पाणी आणि त्याच्याबरोबर एअरपोर्टमुळे, बाजारामुळे होणार आहेत. हे प्रकल्प महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून हे सगळं लक्षात घेता मी आज सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती केली. खूप विरोध झाला. पुंडे साहेब, तुम्ही कदाचित खालून ऐकत असाल, वरून आवाज येतो, आवाज जोर जोरात एकदम, काही लोक म्हणजे त्याला विरोध करत होते. पण जेव्हा शेवटी एखादी गोष्ट आपण करत असताना त्याच्यातून साध्य काय होत आहे लोकांसाठी, राजकारण समाजकारण लोकांसाठी करत असताना वैयक्तिक प्रतिष्ठा बाजूला ठेवून त्यांचं हित पाहिलं पाहिजे. आणि म्हणून कोणत्याही प्रकारच्या विधानसभेच्या बाबतीतल्या ज्या काही घोषणा असतील त्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांपासून सगळे पालखी तळावर सगळ्या लोकांच्या साक्षीने करतील. तो एवढा महत्त्वाचा मुद्दा नाही. निश्चितपणे चांगली बैठक झाली. आपण खालून आवाज ऐकले असतील. शेवटी मी सांगितलं क्लिअर कट, इथे संपूर्ण शिवसेना आणि राष्ट्रवादीची भले 20-25 हजार मतं, पण कमीत कमी पुरंदरमधून 1.5 लाख मतं ही महायुतीच्या उमेदवाराला झाली पाहिजेत. अशा प्रकारची महायुतीचा उमेदवार म्हणजे घड्याळाला झाली पाहिजेत, अशा प्रकारचं सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत. एकदा महायुती म्हटलं, एकदा अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलं की पंतप्रधान आपल्याला नरेंद्र मोदींना करायचं, आमचं सगळ्यांचं ध्येय ते आहे. त्यामुळे आता आपल्याला तो तसा हे राहणार नाही. आणि म्हणून कुठच्याही परिस्थितीमध्ये एक मत देखील इकडे तिकडे जाता कामा नये. ठासून सगळ्यांनी काम करायचं आणि हा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून, कमीत कमी 50,000 मताच्या मताधिक्याने पुरंदरमधून आमचा उमेदवार निवडून आणणे. झाला असेल झालं, दादांच्या हातून काही चुका झाल्या असतील, काय झाल्या असतील, पण आज मोठं इप्सित गाठण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. त्या भावनेतून ते सगळं बाजूला ठेवून हा उमेदवार निवडून आणून पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्याचं काम करावं, असा ठराव आज आम्ही केला. आणि सुरुवातीचे काही लोकांच्या रिॲक्शन्स होत्या
पण जेव्हा हे सगळं ऐकलं त्याच्यानंतर सर्व लोकांनी एक मुखाने आवाज खालून आपल्याला ऐकायला आला असेल. मगाशी आला तुम्ही त्यावेळेस लोक येतो त्या रंगपंचमी थोडासा लेट झाला, नंतर पूर्ण जागा नाही जरा सुद्धा इतकी हे झाली आणि त्या जोशामध्ये सर्वांनी महायुतीच्या घोषणा दिल्या, एकनाथभाई शिंदेंच्या घोषणा दिल्या, नरेंद्र मोदींच्या घोषणा दिल्या, देवेंद्र फडणवीसांच्या घोषणा दिल्या. लगेच त्यांना आहे नको, पण 1.5 लाख मतदान आम्ही ते करू. दादांशी सुद्धा आमची चर्चा होईल. काही मला दादा सुद्धा बोलले की काही कार्यकर्त्यांबरोबर थोडं मनोमिलनासाठी मी स्वतः येईल, सगळ्यांशी बोलेल आणि निश्चितपणे एक चांगला सौहार्दाचं वातावरण, जेवढं कटुता होती ना तेवढी बाजूला सारून, राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कधी दुश्मन नसतो आणि मित्र नसतो, त्यानुसार हे सगळं बाजूला आता ठेवून देऊन आम्ही पूर्णपणे सुनेत्रा वहिनी उमेदवार ज्या असतील, आता अजून डिक्लेअर नाही केलेलं, पण मला वाटतं आता डिक्लेअर होईल आणि सुनेत्राताईंना आम्ही बहुमताने निवडून आणू, हा निर्णय आमचा सर्वांचा झालाय. मुख्यमंत्री महोदयांचे मी मनपूर्वक आभार मानतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे देखील आज आभार मानतो. मोठं मन दाखवून अजितदादा सुद्धा एकदा मिटवायचं आपल्याला सगळं म्हणून तेही बसले, चांगली चर्चा झाली, त्यांचेही मी आभार मानतो. आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचे 45 खासदार कमीत कमी आले पाहिजेत, या दृष्टीने निवळ इथेच नव्हे, जिथे जिथे गरज पडेल, जिथे जिथे मुख्यमंत्री सांगतील, दोन्ही उपमुख्यमंत्री सांगतील, त्या ठिकाणी प्रचाराला देखील आमची सगळी मंडळी ही निश्चितपणे जातील. खूप मायक्रो प्लॅनिंग आम्ही केलं होतं. तुम्हाला कोणाला माहीत नसेल, 2,500 मुलं आमची प्रत्येक मतदारसंघात होती. टोटल एकेका मतदारसंघात 500 ते 600 विस्पेरिंग कॅम्पेन पासून ते म्हणजे कोणी विश्वास सुद्धा ठेवला नसता. शेवटी लढाई आहे, पण तीच आता सगळी यंत्रणा आम्ही महायुतीसाठी तीच यंत्रणा वापरणार. काय काय यंत्रणा आहे ती हे करून आता मला सगळ्या टाईपच्या, आता माझ्याकडे गेला वाटतं आपला सागर इथे बस आहे बघा, हे तगडे कार्यकर्ते आहेत. एक कार्यकर्त्यांनी लोकांसमोर जायचं कसं? नाही नाही, आपण नाही का 5.5 लोक जे मतदार आहेत, एक बोला, मी सगळी उत्तर देतो. जे मतदार होते ते पवारांच्या विरोधात होते. त्यांचं काय आपली भूमिका? तर आता असं आहे, हे खरं आहे की मीच हे बोललो होतो की 5.5 लाख मतं ही पवारांच्या विरोधात होती. एक पवार नरेंद्र मोदींबरोबर आले, एक पवार नरेंद्र मोदी. मी तुम्हाला सांगतो आमचं मायक्रो प्लॅनिंग काय होतं. 2014, 2019, 2009 या तिन्ही याच्यामध्ये 2500 बूथवर कुठे कुठे किती मतदान झालं. जे उदाहरणादाखल सांगतो की जिथे जानकर होते ते धनगर समाजाचे होते म्हणून त्यांना धनगर समाजाने मतदान केलं, असं जे बोललं जातं. दौंडमध्ये काही बूथ असे आहेत की जिथे धनगर समाजाचं बाहुल्य असलेल्या ठिकाणी ते मायनस आहे, पण खडकवासल्यामध्ये जिथे मराठा बाहुल्य आहे तिथे ते प्लस आहेत. ते कोण होते? ते पवार विरोधी मतदान होते. आज एक पवार आपल्याकडे आलेले, त्यामुळे निश्चितपणे एका पवारांवर राग असेल, एक पवार महायुतीमध्ये आहेत. मला असं वाटते की जरा सगळ्यांनी आम्ही सर्वांनी विचार करून लोकांना जर कन्व्हिन्स केलं तर ही पवार विरोधी मतं अजितदादांकडे येतील, महायुतीला येतील. मला जरा सुद्धा त्याच्यामध्ये मला पवार विरोधात, पण आज एक पवार आलेत नाही इकडे. ते तुमच्या बंडाच्या आधीच आलेले आहेत दादा. नाही, माझ्या बंडाच्या अगोदर म्हणजे हे जरी आले असतील, लोकांचा आवाज काय होता ते तुम्हाला मी सांगत होतो. आज मलाही लोकांना कन्व्हिन्स करावं लागलं खाली 1.5 तास. आजही लोक विसरायला तयार नाहीत. नाही विचारा यांना, कोणी कन्व्हिन्स करावं लागलं. शेवटी तसंच मतदारांना देखील समजावून सांगावं लागेल. ते माझ्या पुरतं, पुरंदरच्या पुरतं. 5.5 लाख मतदारांना तुम्ही कसं सांगणार आहात बापू की त्यांनी आता अजित पवार? नाही, ते असं आहे की निश्चितपणे देवेंद्र फडणवीस येतील, ते भाजपच्या लोकांना समजावतील, शिवसेनेच्या लोकांना माझ्या इकडच्या मी समजावेल, मुख्यमंत्री महोदय येतील ते समजावतील मुख्यमंत्री म्हणून. ही सगळी मंडळी वेगवेगळ्या पक्षाचे शीर्षस्थ नेते हे जेव्हा सांगतील की आपल्याला काय टार्गेट काय आहे, निश्चितपणे ती जी मतं आहेत विरोधी मतं ती अजितदादांकडे वळतील, याच्याबद्दल माझ्या मनात कुठेही शंका नाही. पालखी तळावून अपमान झाला, त्याच पालखी तळावून माफी मागितली जाणार का? एक लक्षात घ्या,
मी तुम्हाला ते सांगितलं होतं की माझी माफीची गरज नाही, मी त्याच वेळेस तो विषय सोडून दिला होता, मी माफ केलं होतं. लोकांना राग होता, आजही आहे. त्यामुळे त्यांनी काय बोलावं त्यांनी ठरवावं. लोकांना आज जे लोकांच्या मनात खतखत आहे त्याबद्दल एखादा जरी वाक्य ते बोलले, ते काय बोलावं ते ठरवतील. मला बोलले होते की आम्ही ठरवू पालखी तळावर काय बोलायचं, पण आम्ही बोलू, जनतेच्या बरोबर ते संवाद करतील आणि जनता आनंदी होईल अशा प्रकारचा तो संवाद असेल. बापू, म्हणजे आता तुम्ही बारामती लोकसभेचा 7-12 पवार कुटुंबियांच्या नावावर करायला तयार झालेला. अजित पवार शेवटी पवारच ना. असू द्या ना. आता काय एक लक्षात घ्या, जरी मी ते बोललेलो असेल, आता महायुतीचे निर्णय झाल्यानंतर राज्याचं हित महत्वाचं आहे. मुख्यमंत्र्यांना जो काय प्रेशर होता संपूर्ण महायुतीला त्याचा तळा जातोय. मी दुसरं काही पाहिलं नाही. मागे पुढे राजकारणात अनेक संध्या येत असतात, पण आपल्या नेत्याचं ऐकलं पाहिजे. त्यांना कुठे इतक्या अडचणीत येत असताना माहितीमध्ये दरार पड. राष्ट्रवादीच्या काही लोकांनी जाहीर केलं होतं की माहितीतून बाहेर पडावं की काय. त्यामुळे एका गोष्टीमुळे एवढं सगळं होत असताना मागच्या पुढे कदाचित उद्या असं होईल की पुढच्या वेळेस अजित पवार मला बोलतील पुरंदरमधून लोकसभेला तुम्ही उभे राहा. काही होऊ शकते ना. वचन दिलंय का? नाही, काय घेतलंय सागर बंगल्यावरती तुम्ही एकमेव तुम्हाला मी सांगतो, हे मला सुचलेलं खालचं वाक्य आहे. ही चर्चा नाही, विधानसभेला ते आहे ती माझी आहे, पण सांगता येत नाही. तुम्ही 7-12 म्हणून जे सांगितलं त्या बाबतीत कदाचित पुढे विचार होतील ना. आता महायुती आहे, मग 5 वर्षासाठी अजित पवारांच्या नावावर 7-12 करायला तयार आहात. 7-12चा प्रश्न येत नाही. अहो, एक 7-12 मी असं म्हटलं होतं की 543 लोकसभा मतदारसंघातील एक लोकसभा मतदारसंघ हा बारामती आहे. हा कुणाचा 7-12 नाही. 7-12 आहे असं नव्हतं म्हटलं. हा कुणाचा 7-12 नाही, त्यामुळे 7-12चा काय प्रश्न आहे. तुम्ही याच ठिकाणावरून अजित पवारांच्या पराभवाचं भाकीत केलेलं होतं. तुम्ही म्हटलं की तुम्ही जरी नाही थांबलात तरी रोष जनतेचा, मतदारांचा, कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या विरोधात आहे. सुप्रिया सुळेच विजयी होणार, सुनेत्रा पवार पराभूत होणार असं तुम्ही म्हटलेलं आहात या ठिकाणावर. एक लक्षात घ्या, रोष असतो लोकांचा, लोकांमध्ये प्रचंड भावना होत्या. आत्ता सुद्धा मला 1.5 तास घाम काढायला लागला माझा, इतक्या रिॲक्शन्स होत्या. त्या सगळ्या रिॲक्शन लोकांना शेवटी कन्व्हिन्स करावं लागते लोकांना. मी तुम्हाला सांगतो, महायुतीचा उमेदवार 100%. बाकीचं कुठे मी सांगत नाही. मला माहित नाही इंदापूरला काय होईल, भोरला काय होईल. माझी जेवढी यंत्रणा मी लावली होती ती अजितदादांबरोबर मी लावून देतोय. मी ऑलरेडी चर्चा झाली तशी की जी यंत्रणा मी लावली, जे काही अतिशय ग्रासरूटवर असणारे कार्यकर्ते आहेत, म्हणजे खडकवासलामध्ये काय गटर किंग बोलतात त्याला, काय हा नाही गटर, त्या ढेनेला काय म्हणतात, चेंबर किंग. सकाळी बीटेक माणूस आहे, इंजिनियर. सकाळी उठतो, जेवणाचा डबा घेतो आणि दिवसभर सगळी गटर असतात. त्याच्याबरोबर त्याची पॅरलल BMC सारख्या लोकांची 6 वर्ष 40,000 लोकांशी कनेक्ट असणारा पोरगा. जास्त प्रसिद्ध नाही, पण अशी आम्ही इतकी कनेक्ट केलेले लोक होते. त्याच्या माध्यमातून तुम्हाला माझा ट्रिझर जो दाखवला, म्हणजे इतकी तयारी झाली होती की आज 1 तारखेच्या सभेचा जो ट्रिझर होता तो महाराष्ट्रात गाजला असता. एखाद्या फिल्म इंडस्ट्रीचा ट्रिझर असा नसेल. हा नाही असं नाही, ते काही असे शब्द करणे योग्य नाही. मागच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण एक वाक्य बोललो होता, अजित पवार हा विंचू अनेकांना टाकला आणि महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला. आता तुम्ही महादेवाच्या पिंडी शेजारी बसून त्यांचा प्रचार करणार का? तुम्ही अरे बाबा, आता करणार म्हणून सांगितल्यावर कशाला काय उगाच चुकीचे प्रश्न विचारता. एक लक्षात घ्या, ही वस्तुस्थिती होती की त्यांच्यावर नाराजी होती. ती उपमा अगदी चुकीची होती असंही नाही, पण लोक नाराज होते. जी नाराजी मी पाहिली होती, त्यामुळे प्रचार करणार ना, आता उघड करणार. मी सांगितलंच आहे ना, आमच्या लोकांनी हे केलंय. उद्या आता परत आम्ही उद्या किंवा परवा काही प्रमुख नेते अजितदादांशी आणि मुख्यमंत्र्यांशी आणि देवेंद्र फडणवीस परत एकदा मुंबईत आम्ही सगळं ह्या बाबतीतल्या चर्चा करून, आखणी करून मग पुढे येणार. बापू, हे पुरंदरच्या राजकीय तहामधून तुम्ही तालुक्याला काय मिळालं, मतदारसंघाला काय मिळालं हे सांगितलं, मग काय मिळणार आहे ते वैयक्तिक शिवतारे बापू. विजय शिवतारेंना काही गरज नाही कशाचीच. विधानसभेचं काही विजय शिवतारेंना काय मिळालं? एक मिनिट, कुठचाही शब्द मी त्यांनी सांगितलं. मला माझ्या ह्या मागण्या मी अरे मी उभा अपक्ष राहून जिंकून येईल ना, मला काय अडचण आहे तेव्हा. त्यामुळे विधानसभेचा विषय काढल्यावर मी थांबवलं. तुम्हाला जे काय बोलायचं आहे ते मला इथे या मीटिंगमध्ये नको. माझा अपमान आहे त्याच्यामध्ये
की मला काहीतरी मागायला मी आलो म्हणून इथे. मी स्पष्ट सांगितलं माझ्या विधानसभेबद्दल तुम्हाला जी काय सॉफ्ट करणं बोलायचंय काय करायचंय ते पालखी तळावर आपण सर्वांच्या समक्ष बोलावं, इथे त्याची चर्चा नको. थोपटेंना काय सांगणार आहात तुम्ही? थोपटे किंवा इतर मतदारसंघात आता थोपटे तर बरोबर आहेत ना, त्यांच्या बरोबर आहेत, महाविकास आघाडी बरोबर आहेत. तुम्ही त्यांचा आशीर्वाद घेतला, त्यांचा आशीर्वाद पाठिंबा घेतला, पण मागितला. आता ह्या सगळ्या हे बघा राजकारणात अशा अनेक घडामोडी घडत असतात, तुम्हाला तडजोडी करावी लागतात. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा महाराजांना 23 किल्ले देऊन पुरंदरचा तह करावा लागला. इतिहासात 300 वर्ष प्रसिद्ध आहे. हा दुसरा तह आहे, चांगल्या हेतूने केलेलं तह आहे, लोकांच्या हितासाठी केलेलं तह आहे. त्यावेळेस सुद्धा महाराज बोलले की एक एक माणूस माझा एक एक किल्ल्यासारखा आहे आणि धडाधड माणसं पडतायत ती थांबली पाहिजे म्हणून त्यांनी तह केला. आज सुद्धा महाविकास आघाडीच्या विरोधात लढणारी महायुती, तिथे कोणालाही त्रास होऊ नये, कुठच्याही खासदाराला आमच्या त्रास होऊ नये, भाजपच्या खासदाराला त्रास होऊ नये, राष्ट्रवादीच्या खासदाराला त्रास होऊ नये, या हेतूने हा तडजोडीचा मार्ग मी स्वीकारला. आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या हितासाठी आणि नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याची जी काही इच्छा वरिष्ठ नेत्यांची ती पूर्ण करणार. गेली अनेक वर्ष तुम्ही म्हणत होते की अजित पवार ही एक प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती 2.5 तासामध्ये संपली. नाही, 2.5 तासाची नाही हो. एक लक्षात घ्या, वाल्याचा वाल्मिकी झालाय ना, आपण इतिहासात पाहिलंय ना. कोणी माणसाला तुम्ही एवढा एक दोष द्यायचंच कारण नाही. तो जेव्हा चांगल्या वातावरणात येईल, सगळं होईल, त्यावेळेस कदाचित खूप बदल होईल. त्यामुळे निव्वळ तसंच बोलायचं का वाल्याचा वाल्मिकी झाला हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. जेव्हा काही चुका त्यांच्या हातून घडल्या की त्यांनी क्लेश सुद्धा त्या यशवंतराव चव्हाणांच्या समाधीजवळ जाऊन ते क्लेश काय ते हे सुद्धा केलं होतं, आत्मक्लेश केले होते. ठीक आहे, बोलताना काही माणसं, मी तसं जागाव आहे, थोडं बोलताना शब्द जातात इकडे तिकडे, पण याचा अर्थ माणूस बदलणारच नाही असं नाही. निश्चितपणे तसा बदल त्यांच्यामध्ये आहे, ते मला जाणवलेलं आहे. पुरंदरचा स्वाभिमान यातून राखला गेला. 100% स्वाभिमान राखलं जाईल. माझ्या लोकांचं हित आहे. मी लढून, मी तेच सांगतो ना, मी उद्या लढलो असतो, खासदार झालो असतो, काय देऊ शकलो असतो माझ्या लोकांना? मी पडलो असतो, सगळं झिरो झालं असतं, माझ्या लोकांना वाऱ्यावर सोडून द्यावं लागलं, काय करू शकतो? सगळ्या दृष्टीने विचार करून जेव्हा एवढं मोठं अहित होत आहे राज्याच्या दृष्टीने, महायुतीच्या दृष्टीने, त्यावेळेस हा निर्णय घेतलेला आहे. पूर्ण विचारांती अगदी चांगल्या प्रकारे विचार करून अख्ख्या महाराष्ट्रातून मला फोन आले होते जेव्हा मी लढायला उभारले. त्यात आपल्या माध्यमातून त्या सर्व महाराष्ट्रातील अनेक नेते, काही रिटायर्ड IAS ऑफिसर्स वगैरे, हजारो लोकांचे मला फोन होते. मी आपल्या माध्यमातून त्यांना सुद्धा मनपूर्वक असं त्यांचा आभार मानतो की या लढाईमध्ये ताकद देण्यासाठी ते देखील उभे होते. बाबा, तुम्ही आता माघारी घेताय, अजितदादांना पाठिंबा दिलाय त्यांचा प्रचार करायला, पण तुम्ही त्यांचं माघारी घ्यायला मी अजून फॉर्म कुठे भरलाय? उमेदवारी माघारी घेताय किंवा बंड तुमचं शब्द आहे? बंड तुम्ही नाही. त्यांची इमेज जे डॅमेज केलेली होती, त्यांना विंचू म्हणलात, नीच म्हणलात, घमंडी म्हणलात आणि त्यांच्या पराभवाचं पण भाकीत केलं. त्यांचं हे जे इमेज तुम्ही डॅमेज केलेलं आहे, ते इमेज, हे बघा, लोक खूप हे असतात हो. आता काही गोष्टी ती विश्लेषणं अनेक लोक अनेकांना लावत असतात. जरी समजा ते झालं असेल तर त्याचं मी काय सांगितलं, माझ्या पुरंदरमध्ये 50,000 मताचं मताधिक्य मी अजित पवारांना देणार, आमचे सगळे कार्यकर्ते मिळून देणार. तुम्ही ते शब्द चला, धन्यवाद. मी कुठचे नरेंद्र मोदी